हा गल्लीतल्या दादापेक्षा वेगळा आहे का एवढा फक्त विचार कर। तो जसा वसुली करतो 100 रुपये 200 रुपये 250 रुपये, हा फक्त कोटीमध्ये वसुली करतो, एवढाच फरक आहे। मी त्या साऱ्या हिंदुत्ववाद्यांना विचारतोय, तुम्हाला भारताची परिस्थिती पाकिस्तान सारखी करून घ्यायचं आहे का? मोदी सारखा पाकिस्तान पाकिस्तान करतोय का? त्याला माहिती आहे की मी सुद्धा पाकिस्तान जसा कंगाल झालाय तसं भारताला सुद्धा कंगाल करायला निघालेलो आहे, आणि मग सारखं त्याच्या डोक्यामध्ये पाकिस्तान बसलेला असतो। माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, या देशाचा आर्थिक कणा आपल्याला मजबूत ठेवायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे आपण मतदान दिलं पाहिजे, हे आव्हान मी या ठिकाणी करतो। कोविडच्या कालावधीमध्ये रेमडेसिवीर नावाचा असणारा औषधाचा ब्लॅकमेल झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। WHO ही जी जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन आहे तिने आदेश काढला की या औषधामुळे दुष्परिणाम होणार आहेत, लॉंग टर्म दुष्परिणाम होणार आहेत, आणि म्हणून याचं आम्ही बंदी आणतोय। बंदी आली, पण भारतामध्ये बंदी आली पण भारतामध्ये बंदी आली नाही। याचं कारण की या देशाचा पंतप्रधान हा गुजराती आहे, रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी गुजरात मधली आहे, सॅन्डो नावाची आहे। दुष्परिणाम आहेत तरीही या कंपनीला सॅन्डोज नावाच्या असणाऱ्या कंपनीला रेमडेसिवीर मॅन्युफॅक्चर करण्याची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आली, आणि मोदी या रेमडेसिवीरच्या नावाखाली मौत वाटत होता हे आपण असणारा लक्षात घ्या। तो लोकांना मरण देतो, कारण का तर याच कंपनीने 18 कोटीचे असणारे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड 18 कोटीचे इलेक्ट्रोलाइट बॉन्ड खरीदले आणि भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये नेऊन टाकले। या सरकारला माणसांची किंमत नाही, या सरकारला माणसांची किंमत नाही, पण या सरकारला बीजेपीच्या तिजोरीची महत्व आहे हे आपण लक्षात घ्या। तिजोरी भरली पाहिजे, त्या गोळ्याने माणसं मेली तरी चालतील असा असणारा पंतप्रधान आपल्याला चालतो का या आपण विचारला पाहिजे, अशी असणारी परिस्थिती। सुप्रीम कोर्टाने सांगितलं स्टेट बँकेला की वसुली किती झाली तेवढी सांगा। स्टेट बँकेने सांगितलं 12,500 कोटीची इलेक्ट्रोलाइट बॉन्ड मार्फत वसुली झाली, आणि पद्धत वसुली करण्याची जी आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं घटनाविरोधी आहे, कायदेविरोधी आहे। घटनाविरोधी आणि कायदेविरोधी आहे, म्हणजे हा गल्लीतला आपला दादा असतो, गल्लीतला दादा जसा वसुली करतो 4-5 माणसं लावून दमदाट्या देऊन, पंतप्रधान हा गल्लीतल्या दादापेक्षा वेगळा आहे का एवढा फक्त विचार कर। तो जसा वसुली करतो 100 रुपये 200 रुपये 250 रुपये, हा फक्त कोटीमध्ये वसुली करतो, एवढाच फरक आहे। पण हा सुद्धा त्या गल्लीतल्या दादासारखा वसुलीदार आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच दिसत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। तुम्हाला पंतप्रधान वसुलीदार पाहिजे का? तर मोदीचा स्वतःचा फंड आहे, नाही असं नाही, त्याचा स्वतःचा फंड आहे, आणि मोदींचा फंडा हा एखाद्या दारुड्यासारखा फंड आहे। मोदीचा फंडा हा एखाद्या दारुड्यासारखा फंड आहे। दारुड्याला दारू नाही मिळाली तर मग तो काय करतो? घरातली भांडी कोंडी विकायला सुरुवात करतो, बायकोचं मंगलसूत्र सगळंच विकायला सुरुवात करतोय। मोदी आपल्याला काय सांगतोय की मी आता ह्या देशातली नवरत्न विकणार। अरे बाबा, तू काय विकणार? आपण सुद्धा आपल्या वाडवडिलांचं जे काही सोनं नाणं आहे ते जपून ठेवतो। का जपून ठेवतो?
भावना गुंतलेल्या आहेत की वाडवडिलांचं आहे, त्याला जपलं पाहिजे, भावना गुंतल्यात म्हणून आपण जपवतो. आणि दुसऱ्या बाजूला हे आपल्याकडे जपून ठेवलं तर आपल्याला आर्थिक सुरक्षितता येते. आपल्याला आर्थिक सुरक्षितता येते की नाही. वाईट दिवस आला तर माझ्याकडे मोडायला काही ना काहीतरी आहे, मोडायला माझ्याकडे काही ना काहीतरी आहे, त्या शाश्वत होतो मी. आता समजा ते मी मोडलं आणि काहीच शिल्लक राहिलं नाही तर माझी अवस्था काय होते? काहीच नाही. मोदी सुद्धा ज्यावेळेस हे नवरत्न विकेल आणि विकायला लागलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.